बिगिनर ना, काही असाच हेवी लिफ्टचा वर्कआउट ना तुझ्या रुटीन मध्ये पण ऍड असेल तर आताच सोडून दे. मग बॉडी कधी पण हेवी लिफ्टची भुकेली नसते, तर तिला बनवायचं आहे ना तर एक प्रॉपर फॉर्म तुझ्या डेली लाईफ मध्ये ऍड झालाच पाहिजे. हेवी लिफ्ट्स आहेत ना फक्त बघायलाच एंटरटेनिंग, पण त्यांना परफॉर्म करायचं ना तर एक प्रॉपर फॉर्म आणि 8 ते 12 रेपिटेशन या गरजेच्या आहेत. जर त्या नसतील ना तर ते काहीच उपयोगाचं नाही. जेव्हा मी पण जिम केलेली ना तेव्हा मी पण हेवी लिफ्टने एंटरटेन झालेलो आणि असा काहीसा वर्कआउट ना मी पण केलाय. पण ज्या वेळेला मी जिमला कन्सिस्टंटली जायला लागलो, जिम मध्ये मिक्स व्हायला लागलो ना, तेव्हा मला स्वतःच प्रश्न पडला की ह्या ज्या लिफ्ट मारतोय मी ह्या मला तर आवडत आहे, पण याचा फायदा माझ्या बॉडीला आहे का? हेवी लिफ्टने ना फक्त तुझी ना 20% बॉडी डेव्हलप होऊ शकते आणि मसलने पण काही ग्रोथ होणार नाहीये. तर ना भाऊ बनवून सांगतो तुला, जिम जॉईन केल्यावर ना तुझ्या हातात 2.5 आणि 500 डंबल येत असतील ना तर ना बिना लाजीने ना पेंट ब्रश सारखं यूज कर. एकदम बॉडीला ना फ्लो मध्ये त्यांनी ट्रेन कर, ज्याने बॉडीला आकार पण भेटेल आणि एक चांगला फॉर्म पण. आणि एक ड्रीम फिजिक बनवायचे ना त्यासाठी ना पहिला माइंडने प्रिपेअर हो, नंतर बॉडी आपल्या वर्क करेल.